रोज रोज भाजी काय बनवायची हा प्रश्न सर्वच महिलांना पडत असतो. कधी कधी आपल्याकडे फ्रीज भरून भाजीपाला असतो, तर कधी फ्रीजमध्ये बघायला गेलं तर वेळेवर काहीच मिळत नाही. मग तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण काय बनवावं. हा विचार आपल्याला नेहमी येतो की नाही. तर मग मंडळी, ही भाजी आहे तुमच्यासाठी. तर आज आपण बनवणार आहोत मस्त गावरान स्टाईल चुनवड्याची भाजी, विदर्भ स्टाईल. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. चुनवड्याची भाजी ही घरच्या साहित्यात बनते आणि खायला एकदम भन्नाट लागते. अगदी नॉनव्हेज खाणारेही नॉनव्हेज खाणं विसरून आपली ही भाजी खायला येतील, एवढी ही चविष्ट आणि चवदार लागते बरं का. तुम्ही कधी केली आहे का ही चुनवड्याची भाजी? तर आज आपण मस्त विदर्भ स्टाईल चुनवड्याची भाजी करणार आहोत बरं, अगदी स्वादिष्ट अशी. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत अशी विदर्भ स्टाईल चुनवड्याची भाजी. चुनवड्याची भाजी बनवायला एकदम साधी आणि सोपी, पण चवीला तेवढीच भन्नाट बरं का. अगदी ज्याला भूक नाही आहे तेही खातील आणि नॉनव्हेज खाणारेही मस्त चवीने खातील, एवढी सुंदर भाजी ही लागते. चला तर मग बनवूया. तर इथे मी आधी वाटण बनवून घेत आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कीस. जर तुमच्याकडे खोबरं असेल तर तुम्ही खोबरं टाकलं तरी चालेल. याऐवजी तुम्ही तिळही टाकू शकता, नाहीतर खसखस असेल तर खसखसही टाकू शकता. याला मस्त खमंग भाजून घेतलं. त्यामध्ये मी टाकलेले आहे 2 तमालपत्र. आता खडे मसाले तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. माझ्याकडे जे होते ते मी टाकलेले आहे. याला मस्त खमंग असं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी दालचिनी टाकलेली आहे. माझ्याकडे एवढेच खडे मसाले होते म्हणून मी एवढेच टाकलेले आहे. आता आपण एक कांदा भाजून घेऊन घ्यायचा. आमच्या नागपूरमध्ये या भाजीला चुनवड्याची भाजी म्हणतात. तुमच्याकडे कोणती भाजी म्हणते बरं हिला? आणि ही बघ खूपच छान लागते बरं खायला. आता यामध्ये टाकलेलं आहे मी 1 चमचा धने. त्यालाही व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता आपला कांदा भाजून झालेला आहे. आता आपण हे थंड होऊ दे आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं, किंवा तुम्ही पाट्यावर वाटलं तरीही चालेल. आता इथे आपण चुनवड्या बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बेसन. त्यामध्ये हळद, तिखट आणि जिरा पावडर घातलेलं आहे आणि घालायचं मीठ आणि मस्त भिजवून घ्यायचं. चला तर मग आता आपण भाजी फोडणी देऊया. या भाजीमध्ये तेल टाकताना कंजूसी बिलकुल करायची नाही बरं का. इथे मी घातलेलं आहे 2 ते 2.5 पळी तेल. आणि आता आपण त्यात टाकणार आहोत जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं अद्रक लसूणचा पेस्ट. अद्रक लसूण छान परतला की जो मसाला आपण बनवून घेतलेला होता ते वाटण आता आपण घालणार आहोत.
त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. 2 मिनिट झाकण लावून शिजू द्यायचं व्यवस्थित. आपला मसाला छान शिजला की मग त्यामध्ये आपण मसाले टाकायचे. त्यामध्ये टाकलाय मी मस्त 1 चमचा तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, हळद, आमचूर पावडर. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि टाकायचं मीठ बरं का, आठवणीने. मिक्स करायचं, झाकण लावायचं आणि शिजू द्यायचं. मसाला शिजतपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवायचं की ते खाली लागलं वगैरे नाही पाहिजे, म्हणून थोडंसं पाणी टाकून द्यायचं. बघा आता मस्त तेल सुटलेलं आहे. आपला मसाला पूर्ण शिजलेला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत, पण पाणी घालताना नेहमी गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. आता आपण त्याला उकळी येऊ द्यायचं मस्त. बघा आता हे व्यवस्थित उकळी आलेलं आहे. आता आपण आपल्या चुनवड्या टाकून घ्यायच्या त्यामध्ये. या प्रकारे. चुनवड्या टाकताना जर तुम्ही पाण्याचा हात घेतला तर चुनवड्या पटापटा पडतील बरं का. इथे मी पाण्याचा हात घेतलेला नाही आहे. बघा किती सुंदर कलर येतोय आपल्या भाजीला. अजूनपर्यंत ते पूर्ण तयार पण व्हायचे, तरी पण बघा किती छान दिसते. अगदी बघताच वाटेल की तुम्हाला खाव की काय. आता आपल्या वड्या झाल्या टाकून आता आपण झाकण लावून शिजू द्यायचं व्यवस्थित. 10 मिनिट शिजू दिलं की आपली भाजी होते तयार. आणि मस्त 1 नंबर तयार झालेली भाजी आपण चवीने खाऊ शकतो बरं का. आणि तुम्हाला हा प्रश्नही पडणार नाही की आज भाजी न्यायचं नाही आहे तर करायचं काय. आपल्या घरचे पूर्ण खुश होऊन जातील, एवढी टेस्टी भाजी लागते बरं. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की ही विदर्भातली एकदम गावरानी स्पेशल अशी रेसिपी आहे, झणझणीत. आता तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.